जय जवान, जय किसान, जय भीमराय, जय शिवराय. सगळ्यात माझ्या मराठा बांधव, ओबीसी बांधव, एससी बांधव, आदिवासी बांधवांना माझा सप्रेम जय भीम, जय शिवाजी, जय भवानी. तर कमेंट वाचली का तुम्ही? मराठा बांधवांनी दादांनी मला कमेंट केली की दादा म्हणे की आपल्याला ईगलमध्ये आरक्षण घ्यायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण कसं भेटल? पूर्ण म्हणजे बहुमतानं आरक्षण कसं भेटणार? सरसकट आरक्षण कसं भेटणार? तर या बाबतीत आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादा. ठीक आहे. आपले व्हिडिओ कोणाच्या विरोधात नसतात, ओबीसीचे नसतात आणि मराठा समाजाच्या नसतात. कारण की मराठाच्या समाजाच्या विरोधात बोललो तो ओबीसीला बरं वाटते आणि ओबीसीच्या विरोधात बोललो तर मराठा समाजाला बरं वाटते. त्याच्यापेक्षा कोणाच्या विरोधात बोलायला पुरवत नाही. हा व्हिडिओ मध्ये हे दाखवायचं आहे, मला हे सांगायचं आहे की माझा मराठा बांधवांना आरक्षण कसं भेटल. याच्यासाठी फुल प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. माझा मराठा बांधव ला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण कसं आहे, स्पर्धा परीक्षा चालू झालेला आहे. मराठा बांधव माझा अभ्यास करतो, बाकीचे लोक झोपते, चालते, हे करते, ते करते. हे मैं परीक्षा दिलाय दादा, मला समजतं सगळ्या गोष्टी, तुझ्या भावना मला कळलेल्या आहे. जणांना मला कॉमेंट केली, दादा म्हणे कॉमेंट दाखवणार आम्ही व्हिडिओत, म्हणे ओबीसी एससी हा झोपतो म्हणे टटावून, मराठा समाज म्हणे अभ्यास करतो म्हणे. विचारा, सांग म्हणे स्पर्धा परीक्षेचा. आणि हे म्हणे 50% आणि 70% वाले म्हणे साहेब होते म्हणे, 90% वाला म्हणे साहेब होत नाही म्हणे, शेती करून राहिला म्हणे. काही चुकीचं बोलला नाही तो पोरगा, मराठा समाजातला चुकीचं नाही बोलला, खरं बोलला. त्याच्याच कारणावरून मी व्हिडिओ बनवून राहिलो. त्याच कारणावरून मी तुम्हाला सांगून राहिलो की आरक्षण कसं भेटणार तुम्हाला. आरक्षण आपल्याला इगल घ्यायचा निगल घ्यायचं नाही, कायद्याने घ्यायचं आपल्याला आरक्षण. आणि माझा मराठा बांधव, मला माहीत आहे तुम्ही गरीब आहात, ओबीसी पण गरीब आहेत, एससी पण गरीब आहे, सगळ्या जातीतले समाजातले सगळे लोक गरीब आहेत. कोणी पुरे नाही, आपल्या घरचे सगळे गरीब आहे, हे मला ठाऊक आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मराठा समाजा माझा बांधव हा विस्कटलेला आहे आणि काही कारणामुळं काही लोक मला कमेंट करून राहिले, शिव्या देऊन राहिले. मला माहिती आहे ते अंगणवाडी नापास असेल जरांग्यावानी. जे कमेंट मला वाईट धमकी द्यायची कमेंट करतात, जे लोक वाईट बोलतात मला कमेंटवर, मग समजून जातो हा जरांग्याचा चेलाव आहे, हा जरांग्याचा चिड्डीचा नाळाव आहे म्हणून बोलतो ना. कारण की कसं आहे, जरांग्याचे विचार तसे असन तसे त्याचे विचार असन, त्या कारणामुळं असं होते. बरोबर नाही काय? प्रश्न हा पडतो की आरक्षण कसं भेटणार. मराठा समाजाला आरक्षण आपल्याला द्यायचं आहे, तर मग आधी डोक्यात हे घ्यायचं की आपल्याला आरक्षण पाहिजे. मग आरक्षण पाहिजे तर मग काय करावं? आरक्षणासाठी एक मूठ पाहिजे. एक म्हणजे सगळ्या जातीला घेऊन चालायचं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सगळ्या जातीला घेऊन चाललं तेव्हा आरक्षण भेटलं, हे लक्षात ठेव जा. माया बाबासाहेबापाशी, आपल्या बाबासाहेबापाशी, सगळ्या जगाच्या बाबासाहेबापाशी, सगळा जगाचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, भारताचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. समजला काय? मंत्री कोणी असो, कोणी निवडून या, कायद्यानं चालणार बाबासाहेबांच्या, हे लक्षात ठेव जा अगोदर. प्रश्न हा पडतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कसं दिलं, त्या पद्धतीनं चालायचं. पण तुम्ही म्हणत असाल बाबासाहेब आंबेडकरसारख्या डिग्र्या तर नाही आहे आपल्यापाशी, शिक्षण तर नाही आहे, मग विचार नाही आहे, अभ्यास नाही आहे, मग त्याचा आपल्याला आधी अभ्यास करावा लागल. बरोबर नाही का? मग अभ्यास, ज्याला अभ्यास आहे त्या माणसाला घेऊन चालावं लागते. आपण काय करतो, अनपढ गवार लोकांना समोर तो करून शिकलेले लोक मागं राहते. ह्या कारणामुळं मग आरक्षण पाहिजे ना आपल्याला. मग कसं पाहिजे, तर शिकलेला माणूस समोर घ्यायचा. मग काय कायदा कोणाला माहिती आहे, कायदा कोणाला समजते, ह्या गोष्टीनं आपण चाललं पाहिजे, तेव्हा आपल्याला आरक्षण भेटन. प्रश्न हा पडतो की आरक्षण पाहिजे. आता आरक्षण आपल्याला लिगल पाहिजे. आपल्याला तर ओबीसीतून घ्यायचं नाही आरक्षण, कारण कसा लहान भाऊ आहे आणि त्याला कायद्यानं आरक्षण भेटला. ओबीसीले संविधानानं आरक्षण दिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आरक्षण दिलं आहे आणि कायद्यातून दिलं आहे. त्या कारणामुळे तिच्या आरक्षणाला धक्काही लागत नाही, हे लक्षाचा विचार करजा. आणि आपण त्याचं आरक्षण आपण चोरण्याचा प्रयत्न करत असन, धवशी द्यायचा प्रयत्न करत असन, तर आपण हे आरक्षण आपण तिला मागू शकत नाही. मग सांगा, आरक्षण पाहिजे आपल्याला. मग आरक्षण पाहिजे तर मग माझं असं म्हणणं आहे, आपल्याला आरक्षण पाहिजे तर मग सगळ्या जातीला घेऊन चालायचं. तो ओबीसी असो,
का SC असो का आदिवासी बांधव असो कोणीही असो, सगळ्या जातीला घेऊन चालला ना तुम्ही, एकमूट केली ना, आरक्षण देणार म्हणजे देणार. आणि मराठा समाजाला आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार, मी तुम्हाला ते सांगतो. कारण आरक्षण हे भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला, तुमच्यासाठी स्वतंत्र आरक्षण भेटणार. आणि तुम्ही म्हणत असाल OBCच्या ताटातलं खाच आहे मले, तर तुम्ही खाऊ शकत नाही दादा. त्या कारणामुळं तुम्ही एक काम करा का आपल्याला आरक्षण पाहिजे, आपल्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, तर आपल्याला सगळ्याला घेऊन चला लागन, सगळ्याच धर्मातल्या जातीला घेऊन चला लागन, तेव्हाच आरक्षण भेटणार. नाही तर तुम्ही म्हणाल माझा मराठा समाजालाच घेऊन चलतो तर आरक्षण नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी बुद्धी असली पाहिजे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सगळ्या जातीचा अभ्यास केला होता, सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. याचा विचार केला का तुम्ही? नाही, याचा विचार करत नाही. आपण कोणकोणचे चोंबळे त्या जरांगेले काय म्हणते माहिती आहे काय? बाबासाहेब आंबेडकरांची उपमा देते, छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देते. त्याच्यापेक्षा त्याला कोणतीच उपमा देऊ नका, त्याला काहीच करू नका. तुम्ही एक काम करा, आरक्षण तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, आणि स्वतंत्र भेटणार आरक्षण मराठा समाजाला, माझं असं मत आहे. कारण की तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आपले मोठे मोठे नेते आहेत, माझा तुम्ही म्हणाल कोणते? प्रकाश आंबेडकर, हे त्यांनी इतिहास वाचला, डॉक्टर आंबेडकरांचे नातू, ही माहिती असणच तुम्हाला. मग काय त्यांचा आधार घेऊ, मोठ्या मोठ्या शिकलेल्या माणसाचा आधार घेऊन आपण मोर्चे काढू शकतो, रस्त्यावर उतरू शकतो, सगळ्या धर्माला घेऊन, सगळ्या जातीला घेऊन. हर ठिकाणी निळा झेंडा फडकला पाहिजे नाही, तिथं निळा फडको पिवळा फडकला पाहिजे. कितीही झेंडे असो ती किती फडकले पाहिजे, तेव्हा आरक्षण भेटते. नाही तर तुम्ही म्हणाल मी उपोषण करतो, उपोषणानं आरक्षण भेटत, उपोषणानं कोण आरक्षण भेटत नाही, आणि उपोषण करणारा कधी मरत नाही, हे लक्षात ठेवचा. जरांगेले असं वाटते मग उपोषण केलं तर मी मरत, लोक भिन. अबे तू मरतच नाही ना राजा, मरतच नाही. जरांगे वाटते तू मरत नाही, तू कुपोषित होशील पण मरत नाही. काहून? एक कारण असं आहे की उपोषणानं कोणी मरत नाही, कोणता नेता. अबे तूच नाही, हर गोष्ट सांगतो, लय उदाहरण आहे माझ्यावर, त्याचे नाव घेऊ शकत नाही मी त्याचं. लय उदाहरण, लय जणांना उपोषण केले, 7 दिवसाचं 8 दिवसाचं उपोषण केलं, 10 दिवसाचं उपोषण केलं, काही घेणार नाही. विटॅमिनच्या गोळ्या घेत असते ते, समजलं काय? उपोषणानं कोणी मरत नसते. प्रश्न हा पुरतो का हा समाज आपला, हा मराठा बांधव हा गुमराह होऊन राहिला, त्यांच्या काळजाशी खेळून राहिले. आता म्हणत असल आता मला न्यूज पाहिली म्या का देवेंद्र फडणवीसची की बाबा आरक्षण दिलं, मराठा समाजाला आरक्षण दिलं. कोणचं आरक्षण दिलं ते सांग, कसं दिलं ते सांग. त्याच्या टिशीवर म्हणजे टिंब असन किंवा कुणबी मराठा असन तो झाला कुणबी. विचार करायचं ती गोष्ट नाही काय, म्हणजे आणि कुणबी झाला, मग झाला काय तो? नाही झाला ना. अरे तसं थोडी असते. मला लिहून दे म्हणा, डायरेक्ट आमच्या टिशा बदलून दे, कास्ट बदलून दे, आम्हाला कास्ट सर्टिफिकेट दे, आमच्या कास्टवर हे असलं पाहिजे, कुणबी हिंदू हे असलं पाहिजे किंवा कुणबीच असलं पाहिजे. आणि तू म्हणशील कुणबी मराठा, तर आपण आपला एखादा पोरगा मराठा समाजातला एखादा पोरगा स्पर्धा परीक्षेत पास झाला आणि एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेला तर काय होईल तिथं? तो एकच म्हणा ना अधिकारी कोण्या कॅटेगरीचा आहे, मग हा कुणबी आहे का मराठा आहे, मग तिथंच फसते. मग त्या कारणामुळं काय होणार आहे की आपल्याला कोण्याच नोकरीत आपण लागू शकणार नाही. त्या कारणामुळं माझा मराठा समाज, माझा सुशिक्षित समाज, शिकलेला मराठा समाज हा तिथंच कमी पडून राहिला. नाही तर सगळ्या ठिकाणी माझा मराठा समाज हा कमी पडत नाही. मग सांगा तुम्ही मला कुठं चुकून राहिलं माय? तर मराठा समाजांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर सगळ्या धर्माला घेऊन चालायला लागन, तुम्हाला सगळ्या धर्मातल्या जातीला घेऊन चालायला लागन, एकोपा करावं लागन, एकमूठ व्हावं लागन. एकमूठ झाली ना तर आरक्षण काय जेवढ्या गोष्टी आहे ना तेवढे तुमच्या मागण्या पूर्ण होणार. आणि त्याच्यात एक अजून सांगतो तुम्हाला, आलं शेतकऱ्याचं, आणि शेतकऱ्याचे व्हिडिओ तुम्ही पाहतच नाही माय, पाहतच नाही. जरांगाचे OBCवाल्याचे व्हिडिओ पाहता. मी OBCवर बोललो तर जरांगाचे बरं वाटते, जरांगाबद्दल बोललो तो OBCवाल्याला बरं वाटते. तिच्यापेक्षा हे घेणं देणं डोक्यातून काढून टाकलं मी. आता काही त्याचे व्हिडिओ बनवणं बंद मारले. मला काहीच घेणं नाही, फक्त मायकच म्हणणं का भाऊ भांडणं करू नका, दुसरं काहीच नका करू. बरोबर नाही का भाऊ? कमेंट करून सांग, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर.